नाशिकच्या इंदिरानगर परिसरातील राजीवनगर झोपडपट्टीत अवैधरित्या गायीची कत्तल करून मोठ्या प्रमाणावर गोमांस विक्री सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे। बजरंग दल, विश्व हिंदू परिषद आणि तब्बल 50 ते 60 गोरक्षकांनी अचानक धाड टाकत अवैध कत्तलखाना आणि विक्री केंद्राचा पर्दाफाश केला आहे। या कारवाईत सुमारे 900 ते 950 किलो गोमांस, 2 दुचाकी, 1 चारचाकी वाहन आणि कत्तलीसाठी वापरण्यात येणारे साहित्य जप्त करण्यात आले। जप्त मुद्देमाल इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आला। घटनेची माहिती मिळताच महापौर हिमगौरी आहेर आडके यांनी तातडीने घटनास्थळी भेट देत परिस्थितीची पाहणी केली। त्यांच्या आदेशानंतर महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने पंचनामा करत 4 ठिकाणी सुरू असलेले अवैध कत्तलखाने आणि पत्र्याच्या शेड जमीनदोस्त केले आहे। या कारवाई दरम्यान परिसरात मोठ्या संख्येने गोरक्षक आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते। तसेच स्थानिक नगरसेवकांनी घटनास्थळी उपस्थित राहून कारवाईवर लक्ष ठेवले। दरम्यान कत्तलखाना चालवण्याविरोधात इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून मुख्य संशयित घटनास्थळावरून फरार झाला आहे। पोलीस त्याचा शोध घेत असून पुढील तपास इंदिरानगर पोलीस करीत आहेत। गेल्या अनेक दिवसांपासून राजीवनगर झोपडपट्टी या ठिकाणी गोवंश कापले जात होते। काही गुप्त माहिती मिळाली असता आज सकाळी ताबडतोब नाशिकच्या गौरक्षा दल यांनी इथे छापा टाकला असून 3 ते 4 गायी कापलेल्या अवस्थेत सापडलेल्या आहेत। आता पोलीस देखील आम्हाला यामध्ये मदत करत आहेत। त्यामध्ये आपल्या नाशिकच्या महापौर हिमगौरीताई आडके, श्याम बडोदे, नगरसेवक अजिंक्यदादा सहाने, त्याचबरोबर दीपालीताई कुलकर्णी हे ताबडतोब घटनास्थळी दाखल झाले आणि जे ठिकाणी या सगळ्या गोष्टी चालू होत्या ह्या आता जमीनदोस्त करण्याचं काम सुरू आहे। आम्हाला आता चांगलं पाठबळ मिळालेलं आहे प्रशासनाचं, त्यामुळे आता योग्य ती कारवाई यापुढे होत राहणार आणि 100% गौरक्षा दल नाशिकचे यापुढे कुठेही अत्याचार केले जात असतील, त्याचबरोबर कत्तलखान्याचा विषय असेल तिथे योग्य रीतीने हात घालण्याचा आम्ही पूर्ण जबाबदारी पार पाडू। लोकशास्त्र न्यूजसाठी बंटी आढाव, नाशिक।